हाय, तर आज ना मी, प्रिशू आणि आई आम्ही तिघी निघालोय श्यामभजनला जाण्यासाठी. बाबा आणि श्रेया आधीच गेलेले आहे. सर्वात आधी तर बालाजीच्या मंदिरामध्ये गेलो, तिथे छान दर्शन वगैरे केलं आणि नंतर भजनामध्ये पोहोचलो, जिथे खूप जास्त गर्दी होती. आता मागच्या वर्षी ना मला आणि श्रेयाला आणि प्रिशूला समोरच जागा मिळाली होती, पण यावर्षी आम्हाला यायला थोडंसं लेट झालं, त्याच्यामुळे समोर काही जागा मिळाली नाही. आधी तर मस्त देवाचं दर्शन घेतलं. तिथे ना खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि भजनं त्यापेक्षाही छान होते. फुल लॉक माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्कीच बघा. त्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर न देता पूर्ण भजन दाखवलेले आहेत. कारण खरंच खूप छान आणि मधुर रसिक असे भजन होते, ज्याच्यामध्ये ना सर्वजण तल्लीन झालेले होते. तर इथे 4 जण येतात, ते 4 जण वेगवेगळे भजन म्हणतात आणि एवढा छान माहोल बनवतात ना, जे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. काही भजनं झाल्यानंतर आम्ही आधी जेवण करायला गेलो, कारण खूप लेट झालेलं होतं आणि प्रिशूला सुद्धा भूक लागलेली होती. आता मागच्या वर्षी आम्हाला जरा लवकर निघावं लागलं, कारण प्रिशू, मी आणि श्रेया आम्ही तिघीच घरी जाणार होतो. आई नव्हती. पण यावर्षी आई बाबा दोघेही सोबत असल्यामुळे ना आम्ही पूर्ण भजनाचा आनंद घेतला. हे सर्वात शेवटचं होतं भजन, ज्यांचं आम्हाला मागच्या वर्षी ऐकायला नाही मिळालं. आणि प्रिशूचं तर असं चाललेलं होतं की श्रेया मला फक्त कळेत घे आणि आपण दोघी डान्स करू. ती सुद्धा खूप जास्त तल्लीन झालेली होती. आणि आता भजनाचा शेवट आहे. 8 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाला ना चक्क 1:30 ते पावणे 2 वाजलेत आणि तरी सुद्धा सर्वांचा आनंद बघताय तुम्ही, कुणीच थकल्यासारखं दिसत नाहीये. आणि माझी प्रिशू सुद्धा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जागीच होती. तिने सुद्धा खूप छान एन्जॉय केलं. सर्वात शेवटी ना सर्वांच्या इच्छेवरून गरबा सुरू झालेला आहे आणि देवाच्या गाण्यांवर गरबा करण्याची ना मजाच वेगळी असते. त्याच्यामुळे सर्वांची खुशी बघताय तुम्ही, सर्वांनी ते खूप जास्त एन्जॉय केलं. त्यानंतर ना आता आरती होणार आहे आणि त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन घरीच जायचं आहे. ऑलमोस्ट ना 1:45 झालेले होते. आम्हाला सुद्धा घरी जायचं होतं, पण असं वाटत होतं की इथून पायच काढायचा नाही. पहिल्यांदा ना यावर्षी आम्ही शेवटपर्यंत थांबलो. आता आरती वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. रोडवर बघताय सगळं शांत शांत झालेलं आहे, पण तरी आमच्या मनात काहीच भीती नाही, कारण आम्ही देवाचं करून जातोय. घरी आल्यानंतर माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकायचा होता. सर्वजण थकलेत आणि माझ्या लेकीचं असं चाललंय, आई तुला मीच ड्रॉप टाकून देते. दिवसाचा शेवट या सोनुली सोबत छान मस्ती करून झाला. चला बाय.